आता बुलेटिनमध्ये बातमी आहे अमोल मिटकरी यांच्या संदर्भातली। अमोल मिटकरींना आधी भाजपवर बोलायचं आणि आता त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचं खरमरीत प्रत्युत्तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलंय। तर पुण्यामध्ये पूर परिस्थितीवरून राज ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला होता, त्यावरून मिटकरींनी राज ठाकरेंचा सुपारीबाज असा उल्लेख केला होता। अशातच आता मनसे नेत्यांनी सुद्धा मिटकरींना धारेवर धरायला सुरुवात केली आहे। दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे। त्याच्यामध्ये कुठलीही लपवाछपवी नाही, जी भूमिका घेतली ती स्पष्ट घेतली आणि लोकांसमोर घेतली। आम्हाला कधी मास्क लावून रात्री अपरात्री चेहरे लपवून आम्हाला कुठे फिरावं लागलं नाही, जे त्यांच्या नेत्यांना फिरावं लागतं। आता हेच अमोल मिटकरी आम्हाला शिकवत आहेत। याच्या आधी भाजपबद्दल किती बोलत होते, त्याच भाजपच्या मांडीवर जाऊन बसले ना। ज्या वेळेला लोकसभेला मोदींसाठी पाठिंबा दिला होता तेव्हा दिला होता। आता जर तुम्ही चुकीच्या गोष्टी करताय तर त्याच्यावर बोलणार नाही का?